देशात हाय व्होल्टेज लढतींपैकी एक ठरलेल्या बारामतीमध्ये अखेर पवारच पॉवरफुल ठरले। सुप्रिया सुळेंनी भावजई असलेल्या सुनेत्रा पवारांचा पराभव करत भाऊ अजित पवारांना धक्का दिला। बारामती मतदारसंघातील 6 पैकी 5 मतदारसंघात सुप्रिया सुळेंना आघाडी मिळाल्याने बारामतीचा पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळते। पाहूयात। बारामतीच्या पराभवानं आरोप प्रत्यारोप। आम्हाला मित्र पक्षांची मतं मिळाली नाही। अमोल मिटकरींचा भाजप सेनेवर आरोप। अजित पवार यांची एनडीएच्या बैठकीला दांडी। सगळ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी त्यांचा अनुभव पणाला लावला आणि आपण मूळ पवार असल्याचं दाखवून दिलं। शरद पवार यांना मतदारांच्याकडून प्रचंड सहानुभूती मिळाल्याचं स्पष्ट झालंय। बारामतीकरांनी अजित पवार यांची खेळी नाकारल्याचं सुद्धा स्पष्ट झालंय। सरकार जे आहे ते या मुद्द्यावरून भरकटत चाललं होतं का वेगळ्याच मुद्द्यांकडे ही लढाई जी आहे ती नेण्याचा प्रयत्न केला गेला होता का? जे त्यांनी केलं ते केलं, आम्ही आमचे मुद्दे सोडले। बारामती लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल सगळ्या नोंदीसह जाहीर झाले आणि सुप्रिया सुळे यांनी 5ही विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं। केवळ खडकवासला विधानसभेतच सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळाली। दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे राहुल कुल आमदार आहेत, पण या मतदारसंघात सुप्रिया सुळेंना 92,000 मतं मिळाली आहेत। सुनेत्रा पवार यांना 65,000 मतं मिळाली। दौंडमधून सुप्रिया सुळे यांना 26,337 मतांची आघाडी मिळाली। इंदापूरमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत, पण असं असतानाही इथून सुप्रिया सुळे यांना 1,14,020 मतं मिळाली आहेत, तर सुनेत्रा पवार यांना केवळ 28,069 मतं मिळवता आली। त्यामुळे इंदापुरातून सुप्रिया सुळे यांना 25,000 पेक्षा जास्त आघाडी मिळाली। अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघात सुद्धा हेच चित्र दिसलं। बारामतीत सुप्रिया सुळे यांना 1,43,941 मतं मिळाली, तर सुनेत्रा पवार यांना केवळ 96,560 मतांवर समाधान मानावं लागलं। बारामतीत सुप्रिया सुळे यांना 47,000 पेक्षा जास्त मतांनी लीड मिळाला। पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत। इथून अपेक्षेप्रमाणे सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक म्हणजे 1,25,948 मतं मिळवली, तर सुनेत्रा पवार यांना फक्त 90,667 मतं मिळाली आहेत। पुरंदरमधून सुप्रिया सुळे यांची आघाडी 35,000 पेक्षा जास्त मतांची आहे। काँग्रेसचे संग्राम थोपटे हे भोर विधानसभेचे आमदार। इथून सुप्रिया सुळे यांना 1,34,245 मतं मिळाली आहेत, तर सुनेत्रा पवार यांना भोरमधून 90,440 मतं मिळाली आहेत। भोरमध्ये सुप्रिया सुळे यांची आघाडी 43,800 पेक्षा जास्त मतांची आहे। शेवटचा राहिला खडकवासला। खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत। इथे सुप्रिया सुळेंना 1,21,182 मतं मिळाली, तर सुनेत्रा पवार यांना 1,41,928 मतं मिळाली आहेत। म्हणजे फक्त खडकवासला इथे सुनेत्रा पवार यांना 20,746 मतांची आघाडी मिळवता आली। बारामतीच्या सुप्रिया सुळेंच्या विजयाचं एका वाक्यात विश्लेषण करायचं झालं ना, तर अजित पवारांनी जे काही केलं त्याबद्दल लोकांमध्ये जी काही नाराजी होती आणि या वयामध्ये शरद पवारांना ज्या पद्धतीनं त्यांना सोडून जाणं आणि त्यामुळे शरद पवारांना जो काही त्रास झाला त्याच्यामध्ये विशेषतः बारामती तालुका आणि इंदापूर असेल, दौंड असेल, या सगळ्या परिसरामध्ये अजित पवारांबद्दल एक नाराजीची भावना होती। हे खरं तर कारण आहे। 6 पैकी तब्बल 5 मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांची पीछेहाट झाली। तब्बल 1,58,333 मतांनी सुप्रिया सुळे विजयी झाल्या। त्यामुळे बारामतीच्या पराभवानंतर आता राष्ट्रवादीनं उघडपणे मित्रपक्षांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालंय।
त्या लोकसभेमधले अशी काही लोक ज्यांना दादांनी मोठं केलं, जे आज व्हाईट टू व्हाईट कपडे घालून मोठ्या मोठ्या मर्सिडीज मध्ये फिरतात, त्या लोकांनी ऐनवेळी पाठ फिरवणं किंवा मित्रपक्ष म्हणून ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्यांना अपेक्षित असं सहकार्य त्यांनी न करणं, त्याच्यामुळे एखादा व्यक्ती खचून जाणं साहजिक आहे. अमोल मिटकरी यांनी थेटपणे भाजप आणि मित्र पक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यानं भाजपनंही मिटकरींना प्रत्युत्तर दिलंय. बारामतीची जागा जी भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिष्ठेची जागा होती, ती जागा भारतीय जनता पार्टीने जिंकली पाहिजे किंवा लोकसभेमध्ये मोदीजींना पाठिंबा देणारा खासदार तिथून आला पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची भावना होती. आणि त्यामुळे ज्यावेळी जागा वाटपामध्ये जागा बारामतीकडे गेली, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली आणि त्याचबरोबर मतांचं ट्रान्सफर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा जो व्होटर आहे त्याने केलं. एकंदरीतच बारामतीत अगदी सुरुवातीपासून अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष पाहायला मिळाला. शरद पवार यांनी त्यांचा दीर्घ राजकीय अनुभव इकडे वापरला आणि अजित पवार यांची खेळी त्यांच्यावरतीच उलटवली. पण हे करताना सुप्रिया सुळे यांनी 2019 पेक्षा मोठा विजय मिळवल्यानं अजित पवार यांच्यासाठी हा धक्का मानला जातो. त्यामुळे बारामतीच्या पराभवानं अजित पवार नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांनी एनडीएच्या बैठकीला जाणं सुद्धा टाळलं का, असा प्रश्न उपस्थित होतोय. पुण्याहून वैभव सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.